नमस्कार. दीप प्रतिष्ठान संचलित फुलोरा विद्यालय लातूर या शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आम्ही लातूरमधीलच राजीव गांधी चौक येथे असलेली साई सृष्टी नर्सरी या ठिकाणी भेट देण्यासाठी घेऊन गेलो. असं मानलं जातं की मानवी जीवनात झाडांचे खूप महत्त्व आहे आणि ते आहेच. निसर्गसृष्टीमध्ये झाडांचा अनमोल वाटा आहे. निसर्गाचे सौंदर्य हे फक्त झाडांमुळे जास्त सजले आहे. संत तुकाराम महाराज असेही म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. याचा अर्थ असा होतो की झाडेच हे आपले खरे मित्र आहे. आणि म्हणूनच या लहान चिमुकल्यांना आत्तापासूनच ह्या वयामध्ये पर्यावरणाचे आणि झाडांचे महत्त्व समजून मिळावे, त्याबद्दल आत्मीयतेची जाणीव व्हावी, त्यांच्यावरती प्रेम व्हावं, झाडे कसे जोपासली पाहिजेत, कोणती झाडे लावली पाहिजेत, यासाठी आम्ही नर्सरीला घेऊन गेलो. झाडे आपल्या जीवनाचे खरे सारच आहे. झाडांशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना करणे म्हणजे अशक्यच आहे. ते आपल्याला शुद्ध प्राणवायू देतात. प्राणी, पशु, पक्षी आणि मानवाला सुद्धा आपल्या छायेचा आश्रय देतात. झाडेच ते आहेत पृथ्वीवर अमूल्य संपत्तीसारखे. झाडांमुळे माणसाला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संसाधने मिळतात. झाडे नसतील तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि सर्वत्र विनाश होईल, हे सर्वांना माहीत असले पाहिजे. म्हणून या लहान मुलांना आम्ही झाडांचे महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा त्यांना झाडांबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी नर्सरीला घेऊन गेलो. नर्सरीमध्ये गेल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची ओळख करून दिली. त्यामध्ये फुलांची, फळांची व काही औषधी वनस्पती होती. त्याचबरोबर काही शोचीही झाडं होती. आपल्या जगण्यासाठी झाडांचे खूप महत्त्व आहे. झाडे पर्यावरणातील समतोल राखून ठेवतात आणि आपल्या सर्व गरजांची काळजी घेतात. आपल्या सर्वांचे जीवन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खरं सांगायचं झालं तर झाडांवरच अवलंबून आहे. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन प्रजाती असलेले झाडे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील संबंध प्रदान करतात. झाडे पर्यावरणाच्या जवळजवळ प्रत्येक घटकावर प्रभाव टाकतात. ते आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करतच आहे. अगदी सुरुवातीपासूनच झाडांनी आपल्याला जगण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी पुरवल्या आहेत. सुरुवातीपासूनच अन्न आणि ऑक्सिजन या दोन सर्वात महत्त्वाच्या गरजा पुरवतात. मानवी गरजा पूर्ण करण्यात वृक्षांची भूमिका फार मोठी आहे आणि यांचा होत असलेल्या विकासामुळे तो अजूनही वाढतच आहे. झाडे प्रकाश संश्लेषण करतात हे आपण सर्वांना माहीतच आहे. त्यावेळी ते वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पाण्यासह शोषून घेतात आणि अन्न तयार करतात. या प्रक्रियेदरम्यान झाडे आवश्यक असा ऑक्सिजन सोडतात, जो आपल्याला या ग्रहावर जिवंत ठेवण्यास अत्यंत मदत करतो. झाडे कार्बन सिंक म्हणून काम करतात, कारण ते पर्यावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ते वातावरणातून कार्बनचे प्रमाण कमी करण्यास आणि हवा शुद्ध करण्यास आपल्याला मदत करतात. ती ग्रीनहाऊस इफेक्टच्या विषारी प्रभावाला कमी करण्यास देखील मदत करतात. झाडे वातावरणसुद्धा थंड करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी मदतीचा हात झाडेच देतात. झाडे मातीची धूप कमी होण्यास मदत करतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात आणि मातीची झीज होण्यापासून रोखतात. झाडे मातीची धूप कमी होण्यास मदत करतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात आणि मातीची झीज होण्यापासून रोखतात. सर्व फायदे पाहता आपल्याला झाडांकडून खूप सारे फायदे आहेत. त्यांचे संरक्षण करून आपण त्यांचे उपकार परत फेडले पाहिजेत, हे आपले कर्तव्य आहे. झाडांना जागतिक महत्त्व असूनही वृक्षतोड केल्याने जंगलतोड होत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांचा अंधाधुंद विनाश होत आहे. यामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होत जात आहे. आणि म्हणूनच आम्ही फुलोरा विद्यालय लातूर येथील वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना या नर्सरीला भेट देण्यासाठी घेऊन आलो. त्यांना झाडांबद्दल प्रेम हवं, पर्यावरणाबद्दल जागरूकता झाली पाहिजे, हाच आमचा उद्देश. म्हणून ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची ओळख करून दिली. त्यांची जोपासना कशी करायची, कोणत्या झाडांची लागवड केली पाहिजे, याचा परिपूर्ण अभ्यास देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना झाडांच्या पानावरून, त्यांच्या रंगावरून, त्याचबरोबर प्रत्येक झाडाच्या पानांना एक वेगळी स्मेल असते, हे आम्ही त्यांना ओळख करून दिली आणि विद्यार्थ्यांना त्याची अनुभूती झाली. सामाजिक वनीकरण लोकप्रिय झाले पाहिजे. सामान्य माणसाने वृक्षारोपण वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर
वन व्यवस्थापन, वन संरक्षण, जंगलतोड झालेल्या क्षेत्राचे वनीकरण असे विविध उपक्रम राबवले गेले पाहिजेत. भारतात विविध प्रकारची झाडे पवित्र मानली जातात आणि त्यांची पूजाही केली जाते. भारत जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृक्ष लागवडीचा एक आठवडा साजरा करतो, ज्याला आपण वन महोत्सव असे म्हणतो. आपण निसर्गाच्या सर्वात मौल्यवान आणि सुंदर देणगीचे रक्षण केले पाहिजे, जेणेकरून आपल्या भावी पिढ्यांना विनाशकारी संकटांचा सामना कधीही करावा लागणार नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे रे, या तुकारामांच्या ओवीचा कधी विचार केलाय? केला नसेल तर आपण सर्वांनी विचार करायला हवा. झाडेच हे असं आहेत की मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. झाडे आपल्याला फळे फुले देतात. झाड आपल्याला सावली देते, ऑक्सिजन पुरवते. त्याच्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. आजकाल वृक्षतोड खूप वाढली आहे. लोक सर्रास झाडांवर कुऱ्हाडी चालवत आहेत. जंगलाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. याला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. आपणही वैयक्तिक स्तरावर दरवर्षी एक झाड लावलं पाहिजे. एका गावात एक झाड लावलं तर पूर्ण गावाचं जंगल व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून झाडे लावा, झाडे जगवा हे धोरण सगळ्यांनी स्वीकारावे, हीच फुलोरा विद्यालय लातूर व या छोट्याशा चिमुकल्यांकडून सर्वांना नम्र विनंती. शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज विद्यार्थ्यांना साई सृष्टी नर्सरी पाहण्यास घेऊन आलो. विद्यार्थ्यांची पूर्णतः काळजी व शिस्तीचे पालन करत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये परत नेऊन सोडले. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.